तर दिलीप वळसे पाटील आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मतदानामध्ये एकूणच प्रचार कार्यक्रमामध्ये ते सक्रिय नव्हते, कारण लोकसभा निवडणुकीच्या धाकधुकीतच त्यांचा अपघात झालेला होता। घरामध्ये ते घसरून पडलेले होते, त्यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झालेली होती। मात्र आता ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्हीलचेअरवरून मतदान केंद्रावर पोहोचले आणि आता ही थेट दृश्य जी आहे आपण या ठिकाणी पाहत आहे। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते पोहोचलेले आहेत मतदान केंद्रामध्ये आणि प्रचारामध्ये नेहमीच सक्रिय असलेले वळसे पाटील जे आहेत ते यंदा मात्र कुठेसे अपघात झाल्यामुळे घरामध्ये होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी ते मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाचे मोठे नेते आहेत, माजी गृहमंत्री, आणि ज्यावेळी त्यांचा अपघात झालेला होता त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यावेळी अजित पवार त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी देखील केलेली होती। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये दिलीप वळसे पाटील हे घरातच होते, प्रचारामध्ये जास्ती सक्रिय नव्हते। मात्र आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाचे बडे नेते आणि आता ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत। कुठलीही निवडणूक असो, नेहमीच प्रचारामध्ये अग्रेसर असलेले दिलीप वळसे पाटील यंदा मात्र प्रचारामध्ये दिसून आले नाहीत, कारण घरामध्ये